तर मराठा आरक्षण मिळालं, आता आंदोलन कशाला? नेते पदाधिकाऱ्यांना अडवणं योग्य नाही, छगन भुजबळांनी असं म्हटलंय. मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळावं हीच आमची भूमिका होती. राज्यातील शांत वातावरण कुणीही बिघडू नये असं छगन भुजबळांनी सांगितलंय. सत्य कधीही लपून बसत नाही, सर्व गोष्टी बाहेर येतील. जरांगेंना चुकीचे सल्ले देणारे कोण आहेत, बाहेर येईल असं ते म्हणाले. सत्य हे काय लपून बसत नाही. त्याच्यामुळे हळूहळू त्या सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि कोण त्या सगळ्याच्या पाठीमागे आहे, जरांगेंना चुकीचा सल्ला देणारे कोण लोक आहेत, कोण त्यांना असं करायला भाग पाडत आहे. सरकार सगळ्या गोष्टी मान्य करीत असताना सुद्धा हे हळूहळू बाहेर येईल. परंतु तोपर्यंत जे आहे सगळा विचार करून जे आहे राज्यामध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तो कोण विचारणार आम्हाला आंदोलनाचं कारण काय? तुला विचारलं का मी तू कशाला मराठ्यात आणि ओबीसीत वाद लावतो? मग तो कोण आम्हाला विचारणार आहे? आंदोलन कशासाठी आम्ही करतो? आम्हाला अधिकार नाही का? दर दिवस आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं आहे का? या वर्षाला केल्यावर त्या वर्षालाच आंदोलन करायचं असं काही आहे का? दिवाळीसारखं ह्या दिवाळीत त्या दिवाळीला दिवाळी करायची. आम्ही दर दिवस शांततेत रास्ता रोको करून दर दिवस सरकारला निवेदन देऊ शकतो. तो कोण रे सांगणार आम्हाला? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.